चला चला लवकर कमेंट करा, लवकर आला असेल तर एंट्री मारा लवकर क्लासमध्ये आपल्या. सामान्य गणित बॅच आपली आजपासून सुरू होत आहे, 5 जुलै पासून. आज आपला पहिला दिवस आहे. असे आपण एकूण 60 दिवसांमध्ये आपलं सगळं मॅथ्सचं पोर्शन कम्प्लीट करणार आहे, जे काय आपल्या पोलीस भरतीसाठी असतं. किती स्टुडंट बाकी आहेत आपले सर? 24 आले का? ओके ठीक आहे, आपण चालू करूया आपलं. बाकीचे रेकॉर्डिंग बघतील आता, कारण आपण आजचा टायमिंग सगळ्यांसाठी दिलेला. एकदा ग्रुपमध्ये मेसेज टाकला तर सगळेजण जॉईन होतील सर. लवकर जॉईन हो असा एक मेसेज टाका. ठीक आहे चालेल. सगळ्यात पहिलं सगळ्यांना गणित विषय अवघडच जात असेल तर आज आपण सगळ्यात पहिलं स्टार्टिंग पासून एक पहिला चॅप्टर बघणार आहे, संख्यांना व संख्यांचे प्रकार. मी इथे टॉपिकचं नाव लिहितो, फक्त सगळ्यांनी कमेंट करून सांगा तुम्हाला दिसतंय की नाही. संख्या ज्ञान व संख्यांचे प्रकार खूप बेसिक टॉपिक्स आहे. या टॉपिकचा सुद्धा प्रश्न येतात, म्हणून आपण आज बेसिक टॉपिक पासून सुरू करत आहोत. टॉपिकचं नाव काय आहे आपल्या? संख्या ज्ञान व संख्यांचे प्रकार. तर सगळ्यात पहिलं संख्या किती असतात ते बघू. सगळ्यात पहिलं पहिली आपली संख्या असते नैसर्गिक संख्या. हॅलो सर. नैसर्गिक संख्या म्हणजे काय? नैसर्गिक संख्येलाच आपण अजून काय बोलतो? मोज संख्या. आता याची कन्सेप्ट आहे ना, मी एकदा सांगेल आणि तुम्ही कायमस्वरूपी या संख्यांच्या कन्सेप्टला लक्षात ठेवा, कारण ही पुढे तुम्ही कोणतीही एक्झामची प्रिपरेशन कराल तर हे बेसिकच आहे, तुम्हाला हे उपयुक्तच ठरणार आहे. तर नैसर्गिक संख्येचा कन्सेप्ट बघा काय आहे. ज्या संख्यांचा उपयोग वस्तू मोजण्यासाठी होतो त्या संख्यांना नैसर्गिक संख्या असे म्हणतात. म्हणजे ज्या संख्या आपण वस्तू मोजण्यासाठी वापरतो. आता माझ्या हातात किती मार्कर आहे? 1. तर म्हणजे 1 काय झाली? ही नैसर्गिक संख्या. याचाच अर्थ 0 ही नैसर्गिक संख्या नाही, कारण आपण 0चा वापर कोणतीच संख्या मोजण्यासाठी करत नाही. म्हणजे 1, 2, 3, 4 असे अनंत संख्या या काय होतात? नैसर्गिक संख्या. म्हणजे नैसर्गिक संख्यांची कन्सेप्ट तुम्हाला समजली असेल. 1, 2, 3, 4, 5 अनंत म्हणजे अनलिमिटेड, इन्फायनिट. हे काय होतं? आपलं नैसर्गिक संख्या. 0 ही नैसर्गिक संख्या नाही, कारण 0चा उपयोग आपण कोणतीही संख्या मोजण्यासाठी करत नाही. कोणतीही वस्तू मोजण्यासाठी आपण 0चा उपयोग करत नाही, म्हणून 0 ही आपली नैसर्गिक संख्या होत नाही. ठीक आहे, सगळ्यात पहिली कन्सेप्ट तुम्हाला सगळ्यांना समजली असेल. आपण सगळ्यात पहिले काय बघितलं? नैसर्गिक संख्या. त्याच्यानंतरचा आपला नंबरचा टाईप आहे नैसर्गिक संख्या, सगळ्यांना समजलीच असेल. सेकंड टाईप आहे आपला समसंख्या. आजच्या लेक्चरमध्ये आपण सगळ्या बेसिक पासून जाणार आहोत. आपण आधीच तुम्हाला सांगितलं होतं की ज्यांना गणित कच्चं वाटतंय त्यांच्यासाठी आपण एकदम बेसिक मॅथ सुरू करत आहोत. त्याच्यामुळे आज एकदम बेसिक पासून जाणार आहोत. समसंख्या. समसंख्या सगळ्यांना माहितीच असेल. आपण लहानपणापासून म्हणजे पहिली दुसरी पासूनच समसंख्या शिकत आलो आहोत. समसंख्या अशा संख्या ज्यांना 2 नी भाग जातो. अशा संख्या ज्यांना 2 नी भाग जातो. अशा संख्या ज्यांना 2 नी भाग जातो त्यांना आपण काय बोलतो? समसंख्या. म्हणजेच 2, 4, 6, 8, 10, 12, 14 या काय झाल्या आपल्या समसंख्या. कारण या संख्यांना कोणी भाग जातो? 2 नी भाग जातो, त्यांना आपण बोलतो समसंख्या. एक तर तुम्ही हे लक्षात ठेवू शकता, किंवा ओके, समसंख्या आपण परत एकदा बघून घेऊ. समसंख्या म्हणजेच ज्या संख्यांना 2 नी भाग जातो. ज्या संख्यांना 2 नी भाग जातो त्यांना आपण काय बोलतो? समसंख्या. 2, 4, 6, 8, 10, 12 या काय झाल्या आपल्या समसंख्या. अजून एक कन्सेप्ट जर तुम्हाला लक्षात ठेवायची असेल समसंख्यांची, तर तुम्ही हे लक्षात ठेवू शकता. ज्या संख्यांच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे नंबर्स येतात त्या संख्यांना समसंख्या असे म्हणतात.
ज्या संख्यांच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 अशा संख्या येतात त्या संख्यांना आपण काय बोलतो? समसंख्या. पहिलं काय सांगितलेलं मी? ओके, सगळ्यांना व्हिडिओचा आवाज नक्की येतोय का? नसेल येत तर परत तुम्ही एकदा बॅक जाऊन जॉईन करा, तुम्हाला आवाज क्लिअर येईल. नसेल येत आवाज तर कमेंट करून सांगा, नाहीतर तुम्ही काय करा, बॅक जावा आणि परत एकदा जॉईन करा आपला क्लासरूम, आवाज क्लिअर येईल. सगळ्यांना आपल्या ब्लॅकबोर्ड वरचं दिसतंय ना? सगळ्यांना दिसत असेल तर तेही, नसेल तर तेही सांगा, कारण आज आपला फर्स्ट डे आहे, त्याच्यामुळे सगळ्यांना इश्यू होत असेल. त्याच्यामुळे जे काय इश्यू असेल आम्हाला नक्की कळेल, त्याच्यामुळे सांगा आम्हाला नक्की काय होतं, इश्यू काय होते सांगा लवकर. समसंख्या कळाली सगळ्यांना? याच्या आधी आपण नैसर्गिक संख्या बघितली आणि सेकंड आपण बघितली समसंख्या. ज्या संख्यांना 2 ने भाग जातो त्यांना आपण बोलतो समसंख्या. समसंख्याला इंग्लिशमध्ये बोलतात इवन नंबर. ठीक आहे, ही कन्सेप्ट सगळ्यांना समजलीच असेल. समसंख्या समजली असेल सगळ्यांना. आता आपला तिसरा टाइप आहे विषम संख्या. बऱ्याच लोकांना या कन्सेप्ट माहित असतील, पण जे कोणी नवीन आहे, ज्यांना म्हणजे बेसिक पासून आपण सुरुवात करणार आहोत, त्याच्यामुळे आपण हे एकदम बेसिक पासून सुरुवात करत आहोत. विषम संख्या. विषम संख्या अशा ज्या संख्यांना 2 ने भाग जात नाही. ज्या संख्यांना 2 ने भाग जात नाही, ज्यांना 2 ने भाग जात नाही अशा संख्या म्हणजेच 1, 3, 5, 7, 1, 3, 5, 7, 9, 11 अशा संख्या. ज्या संख्यांना 2 ने भाग जात नाही अशा संख्यांना काय म्हणतात? विषम संख्या. काय काय येतं त्याच्यामध्ये बघा, 1, 3, 5, 7, 9, 11. किंवा आता अजून एक कन्सेप्ट आहे त्याच्यामध्येच, ज्या संख्यांच्या शेवटी, ज्या संख्यांच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 हे नंबर्स येतात त्या संख्यांना काय बोलतात? विषम संख्या. ओके, काय सांगितलं मी? ज्या संख्यांना 2 ने भाग जात नाही त्या संख्यांना काय बोलतात? विषम संख्या. आणि अजून एक कन्सेप्ट काय सांगितली? ज्या संख्यांच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 हे अंक येतात त्या संख्यांना काय बोलतात? विषम संख्या. इथपर्यंत कळालं सगळ्यांना? नसेल कळालं तर परत एकदा कमेंट करून सांगा, आपण परत एकदा रिवाइज करू. नसेल कळालं तर परत एकदा कमेंट करून सांगा, आपण परत एकदा रिवाइज करू. ओके, मग आपण आता पुढचे आपण कन्सेप्ट समजू. आतापर्यंत आपण 3 कन्सेप्ट बघितल्या, नैसर्गिक संख्या, समसंख्या आणि विषम संख्या. विषम संख्याला इंग्लिशमध्ये बोलतात ऑड नंबर. ऑड नंबर. ओके, विषम संख्यांना इंग्लिशमध्ये काय बोलतात? ऑड नंबर. आता हे कॉमन आहे, हे तुम्हाला कायमस्वरूपी लक्षात ठेवायचंय. सम आणि समची बेरीज, समसंख्या आणि समसंख्यांची बेरीज ही नेहमी काय येते? समसंख्याच येते. समसंख्या आणि समसंख्यांची बेरीज ही नेहमी, याचं उत्तर नेहमी समसंख्याच येते. फॉर एक्झाम्पल, आपण समसंख्या पकडली 14, ठीक आहे, आणि समसंख्या अजून पकडली 8, तर 14 आणि 8 काय होतात? 22. तर ही संख्या समसंख्या आहे. कशावरून ओळखणार आपण? पहिली कन्सेप्ट काय होती की जर याला 2 ने पूर्ण भाग गेला तर ही समसंख्या. 22 ला 2 ने भाग जातो, 22 भागिले 2 येतात 11. आणि या संख्यांच्या एकक स्थानी काय आहे? 2. म्हणजे ही कोणती संख्या झाली? समसंख्या. मी काय सांगितलं? समसंख्या आणि समसंख्यांची बेरीज ही नेहमी काय असते? समसंख्याच असते. ठीक आहे, त्याच्यानंतर अजून एक सांगतो, समसंख्या, सॉरी, विषम संख्या आणि विषम संख्येची बेरीज ही नेहमी काय असते? समसंख्या असते. हे सुद्धा लक्षात ठेवा. विषम संख्या आणि विषम संख्यांची बेरीज ही नेहमी काय असते? समसंख्याच असते. फॉर एक्झाम्पल,
13 13 आपली विषम संख्या आहे. आणि अजून एखादी विषम संख्या कोणती पण घेऊ आपण, 7 घेऊ. 7 पण आपली विषम संख्या आहे. या दोघांची बेरीज काय येणार, 13 + 7 20. 20 तर 20 काय आपली समसंख्या, कारण या संख्येच्या एकच स्थानी काय आले 0. आणि या संख्येला 2 नी पूर्णपणे भाग जातो, कारण 20/2 किती होतात 10. तर म्हणजेच विषम आणि विषम संख्येची बेरीज ही नेहमी काय येणार आपली समसंख्याच येणार. ठीक आहे. आता थर्ड अजून एक कन्सेप्ट यातलीच, हा हा आणि मी लिहितोय तर तुम्ही सुद्धा लिहून घ्या, कारण आपण एवढे हे तर नाहीये, कारण मी स्वतः लिहून घेतोय, मग तुम्ही सुद्धा लिहूनच घ्या ना. आणि लिहून खरंच घ्या, आपल्याला पुढे पण कामालाच येईल असं नाही. विषम संख्या आणि समसंख्यांची बेरीज ही नेहमी विषम येते. एक लक्षात ठेवा, विषम संख्या आणि समसंख्यांची बेरीज ही नेहमी विषम संख्याच येते. फॉर एक्झाम्पल विषम संख्या काय घेतो आपण 17, एक 17 विषम संख्या घेतली आणि समसंख्या घेतली आपण 4. ठीक आहे. 17 आणि 4 ची बेरीज 21. ठीक आहे. आता मला सांगा ही 21 विषम आहे की सम आहे? विषम आहे ना, कारण या संख्येच्या एकक स्थानी काय आलंय 1. आपला नियम काय होता, ज्या संख्यांच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 हे अंक येतात त्या संख्यांना आपण काय बोलतो विषम संख्या. आणि ज्या संख्यांच्या एकक स्थानी 2, 4, 6, 8, 0 हे अंक येतात त्या संख्यांना आपण काय बोलतो समसंख्या. तर आतापर्यंत आपण काय काय बघितलं की सम आणि समसंख्यांची बेरीज ही नेहमी समसंख्याच असते. विषम आणि विषम संख्यांची बेरीज ही नेहमी समसंख्या असते. आणि तिसरं काय बघितलं, सम आणि विषम संख्यांची बेरीज ही नेहमी काय असते विषम संख्याच असते. इथपर्यंत कळलं सगळ्यांना? जर काही डाऊट असेल तर विचारून घ्या आत्ताच, कारण आपण पुढे जाणार आहोत परत. काही नाही समजलं? ओके. विषम संख्या म्हणजे काय, ज्या संख्यांच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 हे अंक येतात त्या संख्यांना काय बोलतो आपण विषम संख्या. आणि विषम संख्या अजून काय कन्सेप्ट सांगितली मी, विषम संख्येला 2 नी भाग जात नाही. मला सांगा 9 ला 2 नी भाग जातो का? जातो, पण त्याचं आन्सर कशामध्ये येतं, पॉइंट मध्ये येतं. तर आपल्याला काय बघायचंय, पॉइंट मध्ये येतं ना 4.5. 9 ला 2 नी भाग जातो पण आन्सर काय येतं आपलं 4.5. आपला पूर्ण भाग गेला पाहिजे. आता 8 ला भाग गेला तर 8 ला 2 नी भाग गेला किती येतं आन्सर 4. हा झाला आपला पूर्ण भाग. म्हणजे ज्या संख्येला 2 नी पूर्णपणे भाग जातो त्यांना बोलतात समसंख्या. ज्या संख्येला 2 नी पूर्ण भाग जात नाही त्याला बोलतात विषम संख्या. आणि अजून एक कन्सेप्ट सांगितली समसंख्येची मी, की ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक येतात त्यांना काय बोलतात समसंख्या. आणि ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 हे अंक येतात त्यांना बोलतात विषम संख्या. ही पण कन्सेप्ट कळाली असेल सगळ्यांना. आता आपण पुढे जाऊया. वजाबाकी. ठीक आहे. काय होतं? ओके. समसंख्या आणि समसंख्यांची वजाबाकी ही नेहमी असते समसंख्या. समसंख्याची आणि समसंख्यांची वजाबाकी ही नेहमी काय असते समसंख्याच असते. समसंख्या आणि समसंख्यांची वजाबाकी ही नेहमी समसंख्या असते. एक्झाम्पल 18 - 12. 18 पण समसंख्या आहे, 12 पण समसंख्या आहे. 18 मधून 12 गेले किती राहिले 6. 6 पण काय आपली समसंख्या आहे. म्हणजेच रूल काय आहे, समसंख्या आणि समसंख्या यांची वजाबाकी ही नेहमी समसंख्याच असते. ओके. दुसरी कन्सेप्ट आहे वजाबाकीमध्ये, विषम संख्या आणि विषम संख्या यांची वजाबाकी ही नेहमी आपली समसंख्याच असते. काय सांगितलं मी, विषम संख्या आणि विषम संख्येची वजाबाकी ही नेहमीच काय असते समसंख्या असते. एक्झाम्पल पण देतो मी, 11 - 9.
11 आपली विषम संख्या आहे, 9 सुद्धा आपली विषम संख्या आहे. या दोघांची वजाबाकी किती येणार? 11तून 9 गेले, किती राहिले? 2. म्हणजे विषम आणि विषम संख्यांची वजाबाकी ही नेहमी आपली काय असते? समसंख्याच असते. कळालं सगळ्यांना? चालू आहे आपलं गुणाकाराचं, चालूच आहे आपलं, सांगतो मी ते पण. ठीक आहे. आता आपलं काय झालं? विषम संख्या आणि विषम संख्येची वजाबाकी ही नेहमी काय असते? समसंख्याच असते. परत एकदा सांगतो, सगळ्यांनी लिहून ठेवा. या काही मी काही जे काही रूल सांगतोय, जे काही फॉर्म्युले सांगतोय, कन्सेप्ट सांगतोय, ते सगळ्यांनी लिहून ठेवा. कारण या कन्सेप्ट अशा आहे की आपल्याला शेवटपर्यंत लक्षात राहिल्या पाहिजे. असं नाही झालं पाहिजे की आता लक्षात आपण करतोय आणि परत एकदा तुम्ही वाचताय. काहीच एवढं अवघड नाही याच्यामध्ये, फक्त थोडीशी कन्सेप्ट समजून घ्या. ठीक आहे. विषम संख्या आणि विषम संख्येची वजाबाकी नेहमी काय असते? आपली समसंख्याच असते. आता नेक्स्ट आहे आपली समसंख्या आणि विषम संख्येची वजाबाकी ही नेहमी विषम संख्या असते. म्हणजे सम आणि विषम मधला फरक, विषम मधली वजाबाकी ही नेहमी काय असते? विषम संख्याच असते. आता एखादी कोणती पण समसंख्या घ्या तुम्ही. मी घेतली समसंख्या 14. ठीक आहे. आणि विषम संख्या कोणती पण घेतली म्हणजे आपण 9 घेतली. 9 घेतली तर या दोघांमधला फरक काय येणार? 14 मधून 9 गेले, किती राहिले? 5. बरोबर, 5. 5 काय आहे आपली? समसंख्या आहे की विषम संख्या आहे? ऑफकोर्स विषम संख्या आहे. म्हणजेच सम आणि विषम मधली वजाबाकी ही नेहमी काय असते? विषम संख्याच असते. ओके. आतापर्यंत वजाबाकीचं काय काय बघितलं आपण? समसंख्यामधून समसंख्या वजा केली, आपल्याला उत्तर काय भेटणार? समसंख्याच भेटणार. बरोबर. विषम मधून विषम संख्या वजा केली, आपल्याला उत्तर काय भेटणार? समसंख्याच भेटणार. आणि सम मधून विषम संख्या वजा केली किंवा विषम मधून तुम्ही समसंख्या वजा करा. 13 मधून तुम्ही 8 वजा करा. 13 काय आपली? विषम संख्या आणि 8 काय आपली? समसंख्या. तर याचं उत्तर काय येणार? ऑफकोर्स 5. 5 काय आपली? विषम संख्या. म्हणजेच सम मधून विषम वजा करा किंवा विषम मधून सम वजा करा, तुम्हाला उत्तर काय भेटणार आहे? नेमकं विषम संख्याच उत्तर भेटणार आहे. ओके. इथपर्यंत कळालं सगळ्यांना? तर पुढचं बघूया आपण. पुढचं आता गुणाकार येणार. वजाबाकी बेरीज झालं, आता आपलं येणार गुणाकार. समसंख्येचा गुणाकार जर आपण समसंख्येबरोबर केला तर आपल्याला आन्सर येणार समसंख्येमध्येच. ठीक आहे. समसंख्येचा गुणाकार आपण समसंख्येबरोबर केला तर आपलं उत्तर येणार समसंख्या. फॉर एक्झाम्पल, आपण एक संख्या घेतली 12. 12चा गुणाकार आपण किती बरोबर केला? 8 बरोबर केला. 12 पण समसंख्या आहे, 8 पण समसंख्या आहे. तर आपलं उत्तर काय येणार? 12 आठी किती? 96. तर 96 काय? समसंख्या आहे की विषम संख्या आहे? 96 ला 2 नी भाग जातोय? जातोय. 96च्या एकक स्थानी 6 आहे. आपली समसंख्येची कन्सेप्ट काय होती? ज्या संख्येच्या एकक स्थानी 2, 4, 6, 8, 0 हे अंक येतात त्या संख्यांना आपण काय बोलतो? समसंख्या. तर 96च्या एकक स्थानी काय आलंय? 6. तर म्हणजे 96 काय झाली? आपली समसंख्या. तर आपली कन्सेप्ट काय होती? समसंख्याचा गुणाकार समसंख्येबरोबर केला तर येणारं उत्तर आपलं काय असतं? हे समसंख्याच असतं. ठीक आहे. कळालं सगळ्यांना? लिहून घेताय ना तुम्ही सगळे? लिहून घ्या. आता पुढे जाऊया. विषम संख्येचा गुणाकार जर विषम संख्येबरोबर केला तर आन्सर कशामध्ये येणार आपलं? विषम संख्येमध्येच येणार. पहिलं काय रूल होता? कन्सेप्ट
समसंख्येचा गुणाकार जर समसंख्येबरोबर केला तर येणारं उत्तर आपली काय असणार, समसंख्याच असणार. आणि आता काय आहे, विषम संख्येचा गुणाकार जर विषम संख्येबरोबर केला, येणारं उत्तर काय असणार आपलं, विषम संख्याच असणार. ठीक आहे, एक्झाम्पल घेऊ आपण. 17 17 आपली विषम संख्या ऑफकोर्स. आणि अजून एखादी विषम संख्या घेतली मी, 7 घेतली, तर येणारा आन्सर काय असणार आपलं, 17 साठी किती, 17 साठी 119. तर 119 आपली समसंख्या आहे की विषम संख्या आहे? चेक कसं करणार आपण, एकक स्थानी काय आहे, 9. तर ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 हे अंक येतात त्या संख्यांना काय बोलतात, विषम संख्या. तर ऑफकोर्स विषम संख्येचा गुणाकार विषम संख्येबरोबर केला तर येणारं उत्तर आपलं काय असतं, विषम संख्याच असतं. ठीक आहे, लिहून घ्या. लिहून घेतलं नसेल तर लिहून घ्या लवकर. आवाज येतोय का व्यवस्थित मला एकदा परत सांगा, कारण मला कळणार नाही तुम्हाला आवाज येतोय. मी बोलत जाईल आणि मला कळणार पण नाही की आवाज येतोय की नाही. फास्ट होतोय तर तेही सांगा, फास्ट होत नसेल तर तेही सांगा. हळूहळू जाऊ आपण. ओके ठीक आहे, मग सगळ्यांना व्यवस्थित येतोय. आतापर्यंत जर काही डाऊट असेल, इश्यू असेल तर तेही सांगा, आपण परत एकदा रिवाइज करू, काय इश्यू नाही. कारण आपल्याला हळूहळू जायचंय आणि चांगलं करायचंय आपल्याला. घाईघाईत आपल्याला काही एवढं फास्ट पण जायचं नाहीये. ओके ठीक आहे, मग चालेल. विषम संख्येचा विषम संख्येबरोबर गुणाकार केला तर येणारं उत्तर आपलं काय असतं, विषम संख्याच असतं. ठीक आहे, समसंख्याचा गुणाकार जर आपण विषम संख्येबरोबर केला तर येणारं आन्सर आपलं काय असणार, समसंख्याच असणार. एक्झाम्पल सांगतो मी. समसंख्या घ्या एखादी, कोणती घेताय, 14 घेतली मी. ठीक आहे, आणि विषम संख्या सोपी घेऊया, 14 आणि विषम संख्या आपण 3 घेऊया. ठीक आहे, तर 14 आपली काय झाली, समसंख्या झाली, आणि 3 काय झाली आपली विषम संख्या. तर 14 त्रिक 42. तर 42 ही समसंख्या आहे का विषम संख्या आहे? ऑफकोर्स शेवटी काय आलंय, एकक स्थानी 2 आलंय, म्हणजे ऑफकोर्स ती कोणती संख्या असणार, समसंख्या असणार. तर 42 आपली काय झाली, समसंख्या. तर आपल्या कन्सेप्ट काय होती, समसंख्या आणि विषम संख्या यांचा गुणाकार हा नेहमी काय असतो, समसंख्याच असतो. ठीक आहे, इथपर्यंत काय आलं, मी बेरीज सांगितली, वजाबाकी सांगितली आणि गुणाकार सांगितलं. या तिन्ही कन्सेप्ट मध्ये जर कोणाला डाऊट असेल, इश्यू असेल तर मला एकदा सांगा, कमेंट करून सांगा, आपण परत एकदा रिवाइज करू. ओके, सम प्लस विषम किंवा विषम प्लस सम. एक डाऊट आहे, मी तो लगेच क्लिअर करतो. सम प्लस विषम, समसंख्या आणि विषम संख्येची बेरीज ही नेहमी काय असणार, विषम संख्या असणार. कसं तेही सांगतो. एखादी सम संख्या घ्या, कोणतीही घ्या, 18 घेतली मी. ठीक आहे, समसंख्या 18 ऑफकोर्स, आणि विषम संख्या मी घेतली सोपीवाली घ्या, म्हणजे लगेच कळेल असं, 5. समसंख्या 18 आणि विषम संख्या 5. तर 18 आणि 5 यांची टोटल किती होते, बेरीज किती होते, 18 आणि 5 23. तर मला सांगा, 23 ही समसंख्या आहे की विषम संख्या आहे? कसं ओळखायचं तेही सांगतो. एकक स्थानी काय आहे, 3. तर 1, 3, 5, 7, 9 हे ज्या संख्येच्या एकक स्थानी येतात त्या संख्यांना काय बोलतात, विषम संख्या. तर समसंख्या आणि विषम संख्या यांची बेरीज नेहमी काय असते, विषम संख्याच असते. ठीक आहे, चालेल. ओके, अजून काही डाऊट, ऑल क्लिअर, नो प्रॉब्लेम. ठीक आहे, तर ही कन्सेप्ट सगळ्यांना कळाली आतापर्यंतची. मी काय काय सांगितलं, बेरीज, वजाबाकी, गुणाकार. समसंख्यांची बेरीज, विषम संख्यांची बेरीज, विषम संख्यांची वजाबाकी, समसंख्यांची वजाबाकी, विषम संख्या समसंख्यांचा गुणाकार, हे सगळं आता आपण कन्सेप्ट क्लिअर केली आहे. परत एकदा सांगतो, घरी जाऊन आता जेव्हा आपलं लेक्चर संपेल तुम्ही परत एकदा वाचा. ओके, तर आता आपण समविषम संख्या तर कळायलाच असते सगळ्यांना.
याच्या नंतरचा टाईप येतो मूळ संख्या. ठीक आहे, समविषम आपला डाऊट क्लिअर झाले सगळ्यांचे. आता आपला डाऊट आहे मूळ संख्या. ठीक आहे, मूळ संख्या माहिती आहे का मुलांना? तुम्हाला माहिती असेल जरा कमेंट मध्ये सांगा, काय मूळ संख्यांची कन्सेप्ट काय आहे नक्की. मूळ संख्या, मूळ संख्याला इंग्लिश मध्ये काय बोलतात? प्राईम नंबर. तेही सांगतो. हे झालंय आपलं, असं नाही का आपण कधी शिकलोच नाही, झालंय आपलं हे सगळं, खूप आधी झालंय आपलं. मूळ संख्येची कन्सेप्ट माहिती आहे का कोणाला? हा, नंबर्स बरोबर, नंबर्स आन्सर बरोबर आहे तुमचं, पण कन्सेप्ट काय आहे? काहीतरी कन्सेप्ट असेल ना मूळ. आता मी समसंख्येची कशी कन्सेप्ट सांगितली, तशी मूळ संख्येची सुद्धा काहीतरी कन्सेप्ट असेल. बरोबर, अक्षय लोंढे बरोबर आन्सर आहे. ओके, बरोबर. ओके, ठीक आहे. आता काय आहे मूळ संख्या, मी सांगतो. बरोबर, तुम्ही सगळ्यांचं बरोबर, सगळे हुशारच आहात. बरोबर, ठीक आहे. आता मी परत एकदा सांगतो माझ्या याची. ज्या संख्येला एक आणि फक्त स्वतःच्या संख्येने भाग जातो, ज्या संख्येला एकने आणि स्वतःनेच भाग जातो, त्या संख्यांना काय बोलतात? मूळ संख्या. मी काय बोललो? ज्या संख्यांना एकनी, कुणी? एकनी आणि स्वतःने भाग जातो, त्यांना काय बोलतात? मूळ संख्या. ज्या संख्येला एकनी आणि स्वतःनेच भाग जातो, त्या संख्यांना काय बोलतात? मूळ संख्या. तर सगळ्यात पहिले मी आधीच डाऊट क्लिअर सांगतो तुम्हाला की एक ही मूळ संख्या नाही. एक ही मूळ संख्या नाही आहे. ठीक आहे, मग एकच्या पुढचे जे काय आता येतील त्या आपल्या मूळ संख्या असतील. मी आत्ताच सांगतो, एक ही आपली मूळ संख्या नाही आहे. ठीक आहे, हा सगळ्यांचा डाऊट असतो, एक मूळ संख्या आहे की नाही. एक मूळ संख्या नाही, हे लक्षात ठेवा सगळ्यांनी. एक ही काय नाहीये? मूळ संख्या नाही आहे. आता मग पुढच्या कोणत्या कोणत्या मूळ संख्या त्याही सांगतो मी, त्या लिहून ठेवा तुम्ही. मी मूळ संख्या कन्सेप्ट सांगितली, आता मूळ संख्या कोणत्या कोणत्या पुढच्या त्या लिहून ठेवा. ठीक आहे, त्या लक्षात ठेवाव्या लागतात आपल्याला, कारण याच्यामध्ये कधी कधी क्वेश्चन येतो आपल्याला की खालीलपैकी कोणती मूळ संख्या नाही किंवा खालीलपैकी कोणती मूळ संख्या आहे. त्याच्यामुळे एकदा तुम्ही लिहून ठेवा या कायमस्वरूपी. एक तर नाहीये, मी आधीच सांगितले. तर कोणती कोणती? आपली 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 29, 31, 37, 41, 43, 47, अजून 53. अजून सांगा मला पुढच्या. 51 आहे का? 51 मी 51 लिहिली नाही, म्हणजे असेल की नाही तर तुम्ही पण सांगा 51 आहे की नाही. 59 बरोबर. पुढे 61, 63 नाहीये. 63 मूळ संख्या नाहीये. 63 ला 3 नी भाग जातो, बरोबर. 63 नाहीये. अजून 67, अजून 71, 73, पुढे 77 जातो भाग. 77 ला 7 नी भाग जातो. 79 ला नाही जात. 79 ला. पुढे 83, 89 बरोबर. 81 ला जातो, बरोबर. 83, 87 ला जातो का? जातो. 8 आणि 7 15, 3 नी भाग जातो 87 ला. 89,
पुढे 91 आहे का? 91 ला जातो का? 91 मूळ संख्या आहे की कोणती संख्या? 91 मूळ संख्या आहे का 91 आपली? नाही, बरोबर. 91 ला जातो ना, 7 नी जातो ना 91 ला. 13 साठी 91. 91 मूळ संख्या नाहीये आपली. 93 जातो, भाग जातो, 3 नी भाग जातो. 95 ला तर अप्पा जातो 5 नी. म्हणजे काय पुढे आता 97. ठीक आहे, तर या झाल्या आपल्या. या किती आहेत एकूण? 25. एक नेहमी लक्षात ठेवा की 1 ते 100च्या दरम्यान आपले एकूण टोटल 25 संख्या असतात. 25 मूळ संख्या असतात. हे नेहमी लक्षात ठेवा. 1 ते 100च्या दरम्यान किती नंबर्स असतात आपले? 25 मूळ संख्या असतात. मूळ संख्याला इंग्लिशमध्ये काय बोलतात? प्राईम नंबर. ठीक आहे, तुम्ही दुसऱ्या कोणत्याही एक्झामची प्रिपरेशन करत असाल, तिकडे इंग्लिश असेल तर कन्सेप्ट काय नाही, नंबर्सचा सेमच राहणार आहे, फक्त मिनिंग वेगळं होणार की मूळ संख्या आणि तिकडे काय असणार? प्राईम नंबर. तर मी काय सांगितलं? 1 ते 100च्या दरम्यान एकूण 25 मूळ संख्या असणार. ओके, या किती आहेत एकूण? 25. 1 ही मूळ संख्या नाही आहे, हे परत लक्षात घ्या. 1 ही मूळ संख्या नाही आहे. 2, 3, 5, 7, 11, 13 ते इथपर्यंत काय आपल्या 25 एकूण काय आहेत? मूळ संख्या आहेत. ठीक आहे, कळालं सगळ्यांना? 91 सॉरी 91 नाहीच आहे ना, 91 मूळ संख्या नाहीये, कारण 91 ला 7 नी भाग जातो ना. 13 साठी किती बघा ना, किंवा आपण डायरेक्ट भागच लावू 97 ला. एक्क्याण्णव 7, 7 एके 7, 2 एक खाली घेतला, 7 त्रिक 21, आलं 0. म्हणजे 91 ला भाग जातो, म्हणून 91 मूळ संख्या नाहीये. ठीक आहे, अक्षय लोंढे कळालं आपल्यास? 91 मूळ संख्या नाही, कारण 91 ला कशाने भाग जातो? 7 नी भाग जातो, म्हणून 91 मूळ संख्या नाहीये. मूळ संख्या म्हणजे काय? ज्या संख्येला स्वतःनी आणि 1 नी भाग जातो अशा संख्यांना काय बोलतात? मूळ संख्या बोलतात. ठीक आहे, मूळ संख्या सगळ्यांना कळाल्या? आता याच्या पुढची कन्सेप्ट आहे जोड मूळ संख्या. मी हे ठेवतो हा असंच ठेवलं, तुम्ही हे लिहून घेतलं ना सगळ्यांनी? सगळ्यांनी लिहून घेतलं का हे? ओके, तर आता आपण पुढची कन्सेप्ट काय आहे आपली? ठीक आहे, मग आता हे असू द्या सध्या असं. इकडे खालचं दिसतंय का मला ते सुद्धा सांगा. दिसतंय कसं हे खाली? ओके, ठीक आहे. जोड मूळ संख्या हे मी रफ का नाही करत आहे, कारण खालचा जो पार्ट आहे तो याच्यावरच डिपेंड आहे. जोड मूळ संख्या. ठीक आहे, आपली कन्सेप्ट काय आहे इथे? जोड मूळ संख्या, आणि इथे काय आहे? मूळ संख्या. म्हणजे हा जो पार्ट आहे तो याच्यावर डिपेंड आहे. मी एकदा परत जोड मूळ संख्येची कन्सेप्ट सांगतो, लक्षात घ्या तुम्ही. दोन मूळ संख्यांच्या दरम्यान फक्त एकच संयुक्त संख्या असेल. संयुक्त संख्या म्हणजे काय? नॉर्मल संख्या की ज्यांना भाग जातो प्रत्येकाने. ठीक आहे, किंवा असं बघा, अशा दोन मूळ संख्या ज्यांच्या मधला फरक हा किती असणार आपला? 2 असेल, 2चा फरक असेल. अशा दोन मूळ संख्या ज्यांच्या मधला फरक, ज्यांच्यातली वजाबाकी किती असणार? 2 असणार. कन्सेप्ट समजून घ्या, 2चा फरक पाहिजे. अशी कोणती संख्या इकडे की त्यांच्यामध्ये 2चा फरक आहे? हे बघा, 2 आणि 3 मध्ये कितीचा फरक आहे? 1चा. म्हणजे 2 आणि 3 काय नाहीये? मूळ संख्या, जोड मूळ संख्या नाहीये. 3 आणि 5 मध्ये कितीचा फरक आहे? 2चा. म्हणजे 3 आणि 5 काय झाली आपली? जोड मूळ संख्या. 5 आणि 7 मध्ये कितीचा फरक आहे? 2चा. म्हणजे 5 आणि 7 काय झाली आपली? जोडमूळ संख्या. 7 आणि 11 मध्ये कितीचा फरक आहे? 4चा. म्हणजे 7 आणि 11 जोडमूळ संख्या नाही. मूळ संख्यांमध्ये, दोन मूळ संख्यांमध्ये जेव्हा 2चा फरक येतो त्या संख्यांना काय बोलतात? जोडमूळ संख्या. काय सांगितलं मी? ज्या दोन मूळ संख्यांमध्ये 2चा फरक येतो त्या संख्यांना काय बोलतात? जोडमूळ संख्या. 11 आणि 13 मध्ये कितीचा फरक आहे? 2चा. म्हणजे 11 आणि 13 काय झाली आपली? जोडमूळ संख्या. 13, 17 मध्ये 4चा फरक आहे, म्हणजे ही नाही होणार. 17, 19 मध्ये 2चा फरक आहे, बरोबर? तर कितीचा आहे? ही काय झाली आपली? जोडमूळ संख्या. 19 आणि 23 मध्ये कितीचा फरक आहे? 4चा.
म्हणजे ही जोडमूळ संख्या नाही. फरक कितीचा हवा आहे आपल्याला? 2चा. ठीक आहे. 23 आणि 29 मध्ये कितीचा फरक आहे? 6चा. म्हणजे ही पण जोडमूळ संख्या नाही होणार. 29 आणि 31 मध्ये कितीचा फरक आहे? 2चा. म्हणजे ही काय होणार? जोडमूळ संख्या. 31 आणि 37 मध्ये कितीचा फरक आहे? 6चा. म्हणजे ती सुद्धा जोडमूळ संख्या नाही होणार. 37 आणि 41 मध्ये कितीचा फरक आहे? 4चा. म्हणजे ती सुद्धा जोडमूळ संख्या नाही होणार. 41-43 मध्ये कितीचा फरक आहे? 2चा. म्हणजे ही काय होणार? जोडमूळ संख्या. परत एकदा लक्षात घ्या, जेव्हा दोन मूळ संख्यांची वजाबाकी ही 2 असते तेव्हा काय बोलतात त्या संख्यांना? जोडमूळ संख्या बोलतात. 43 आणि 47 मध्ये कितीचा फरक आहे? 4चा. ऑफकोर्स म्हणजे ती नाही येणार जोडमूळ संख्या. 47 आणि 53 मध्ये कितीचा फरक आहे? 6चा. तर ती सुद्धा नाही येणार. 53 आणि 59 मध्ये कितीचा फरक आहे? 6चा. म्हणजे ती सुद्धा काय? जोडमूळ संख्या नाही येणार. 59 आणि 61 कितीचा फरक दिसतोय? 2चा. म्हणजे ती झाली आपली जोडमूळ संख्या. 61-67 6चा फरक आहे, ती नाही होणार. 67-71 4चा फरक आहे, ती सुद्धा नाही होणार. 71-73 2चा फरक आहे. ऑफकोर्स म्हणजे ही काय होणार? आपली जोडमूळ संख्या. 73-79 6चा फरक आहे, ती काय होणार? आपली जोडमूळ संख्या नाही, कारण 6चा फरक आहे. आपल्याला फरक कितीचा हवाय? 2चा. 79 आणि 83 मध्ये कितीचा फरक आहे? 4चा. ती सुद्धा आपली जोडमूळ संख्या नाही होणार. 83 आणि 79 मध्ये कितीचा फरक आहे? 6चा. ती सुद्धा आपली जोडमूळ संख्या 83 आणि 89 मध्ये कितीचा फरक दिसतोय? 6चा. ऑफकोर्स ती सुद्धा आपली जोडमूळ संख्या नाही होणार. 89-97 मध्ये 8चा फरक दिसतोय मला, तर त्याच्यामुळे ती सुद्धा आपली जोडमूळ संख्या नाही होणार. म्हणजे 1 ते 100 मध्ये किती जोडमूळ संख्या दिसतात तुम्हाला? ही बघा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. कन्सेप्ट समजली? 1 ते 100च्या दरम्यान किती जोडमूळ संख्या आहेत? 8 जोडमूळ संख्या आहेत. कोणत्या कोणत्या? 3 आणि 5, 5 आणि 7, 11 आणि 13, 17 आणि 19, 29 आणि 31, 41-43, 59-61, 71-73. या आपल्या कोणत्या कन्सेप्ट आहेत? जोडमूळ संख्या. आता मी तुम्हाला लिहूनच दिले, तुम्ही सुद्धा लिहूनच घ्या, म्हणजे कायमस्वरूपी तुमच्या लक्षात राहतील. ओके, कायमस्वरूपी तुमच्या लक्षात राहतील. या कन्सेप्ट ज्या काही आहे त्या लिहून घ्या. मी काय काय सांगितली? मूळ संख्या. आणि दुसरी काय सांगितली? जोडमूळ संख्या. ओके, तोपर्यंत मी पाणी पिऊन घेतो. पाणी प्रत्येकाने लवकर लिहून घ्या. मूळ संख्या तर समजलीच असेल आणि जोडमूळ संख्या. झालं चालू ना? मी तुम्हाला लिहायला का सांगतो माहितीये का? कारण का असे प्रश्न येतात आणि समजा तुम्ही फक्त काउंट जरी करून ठेवलं असेल ना, आता 1 ते 100 मध्ये किती मूळ संख्या येतात? मी आधीच सांगितलेलं तुम्हाला की 1 ते 100 मध्ये 25 मूळ संख्या येतात. हे तुम्हाला लक्षात पाहिजे, कारण जर तुम्हाला लक्षात नसेल तर तुम्ही काय करणार? लिहायला चालू करणार. 1 तर नाही, 2, 3, 5, 7. पण जर तुम्हाला ऑलरेडी माहित असेल की अरे नाही, 1 ते 100 मध्ये किती येतात मूळ संख्या? 25. तर असे सुद्धा क्वेश्चन्स आले आहेत. तर आता तुम्हाला मी दाखवतोय क्वेश्चन्स. SRPF गट 14 2017 ची भरती होती, त्याच्यामध्ये एक क्वेश्चन आलेला. क्वेश्चन पण इझी होता. 1 ते 100 मध्ये एकूण किती मूळ संख्या आहेत?
तर समजा आता मी तुम्हाला सांगितलं नसतं, तुम्ही काय केलं असतं, लिहित बसला असतात 2, 3, 5, 7, तर असं तुम्हाला काउंट करत राहावं लागलं असतं. पण आता मी तुम्हाला सांगितले की किती असतात. ऑप्शन बघा काय काय दिलं इथे, 25, 15, 35, 30. तर ऑफकोर्स मी तुम्हाला सांगितले तर किती असतात मूळ संख्या, 25. तर बघा हे बघा एकदम इझी मार्क्स असतात, हे आपल्या हातातले मार्क्स असतात, जे आपल्याला आले तर पटकन येतात आपल्याला. ओके, तर त्याच्यामुळे लिहून ठेवा. काय सांगितलं मी सगळ्यात पहिलं, 1 ते 100 मध्ये किती मूळ संख्या असतात, 25. एक सेकंड. 1 ते 100 मध्ये किती मूळ संख्या असतात, 25. आणि 1 ते 100 मध्ये किती जोड मूळ संख्या आहेत, 8. लिहून घेतलं सगळ्यांनी, ठीक आहे. ओके, चालेल. मूळ संख्या, जोड मूळ संख्या. तुम्ही या सगळ्यांमध्ये ऑब्झर्व केलं असेल तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की यातली एकच संख्या, एक संख्या अशी आहे फक्त ती सम आहे, म्हणजे ती समसंख्या आहे. बाकी सगळ्या विषम संख्या आहेत. बघाल तर दिसेल तुम्हाला, ही 2 बघा ना, ही 2च आपली काय आहे, समसंख्या आहे. बाकी या ज्या सगळ्या आहेत ना मूळ संख्या, त्या कोणत्या आहेत, विषम संख्या आहेत. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला क्वचित असाही क्वेश्चन येऊ शकतो की अशी संख्या सांगा, मूळ संख्यांमधली अशी संख्या की जी समसंख्या आहे. तर तुमचा आन्सर काय येणार, 2. बघा ना तुम्ही, 3, 5, 7 या तर आपल्या कोणत्या संख्या आहेत, विषम संख्या. म्हणजे एकच संख्या यांच्यातली 2 ही काय आहे, समसंख्या आहे. तुम्हाला मूळ संख्येची कन्सेप्ट मी सांगितली, जोड मूळ सांगितली, आणि आता एक सांगतो संयुक्त संख्या. ब्लॅकबोर्ड वरती दिसतोय ना हा मार्कर, बघा एकदा सांगा मला, कमेंट करून दिसत असेल तर वापरायला, नाही तर दिसत नाही तर फायदा काय वापरा. दिसतोय, ठीक आहे. संयुक्त संख्या, मूळ संख्या तर कळाल्या, तर संयुक्त संख्या मी सांगतो की ज्या मूळ संख्या नाहीयेत त्यांना बोलतो आपण उरलेल्यांना काय बोलतो, संयुक्त संख्या. मी काय सांगितलं, ज्या संख्या मूळ संख्या नाही आहेत त्यांना आपण काय बोलतो, संयुक्त संख्या. तर यात पण एक कन्सेप्ट लक्षात ठेवा, हा जो एक आहे ना, एक हा ना मूळ संख्या आहे ना संयुक्त संख्या आहे. हा ना मूळ आहे आणि ना संयुक्त आहे. त्याच्यामुळे एक फक्त एक नंबर, फक्त नैसर्गिक संख्या म्हणून तुम्ही कन्सेप्ट लक्षात ठेवा, कारण एक मूळ पण नाही आहे आणि एक संयुक्त पण नाही आहे. म्हणजे आता आपल्या संयुक्त संख्या कोणत्या कोणत्या येणार, ज्या मूळ संख्या नाहीयेत, म्हणजे एक तर नाही येणार कारण एक मूळ पण संख्या नाही आणि एक संयुक्त संख्या पण नाहीये. तर संयुक्त संख्या आपली काय काय येणार, 4, 6, 8, 9, 10. अशा या बाकीच्या ज्या काही संख्या, ज्यांना ज्या मूळ संख्या नाहीयेत, ज्यांना दुसऱ्या संख्यांनी पण भाग जातो, अशा संख्यांना आपण काय बोलतो, संयुक्त संख्या. कळालं, मूळ संख्या कळाली, जोडमूळ कळाली तुम्हाला, आणि आता मी काय सांगितली, संयुक्त संख्या. संयुक्त संख्याची कन्सेप्ट काय आहे, अशा संख्या की ज्यांना स्वतःनी पण जातो, एकनी पण जातो आणि इतर संख्यांनी पण भाग जातो, म्हणजेच बाकीच्या संख्यांनी पण त्यांना भाग जातो, अशा संख्यांना आपण काय बोलणार, संयुक्त संख्या. ओके, हे लिहून घ्या, एक मूळ पण नाही आहे आणि एक संयुक्त पण नाही आहे. एक मिनिट, मला कन्सेप्ट बघूया. सगळ्यांनी लिहून घ्या हा हे. संयुक्त संख्यांना इंग्लिशमध्ये काय बोलतात, हा हेही लक्षात घ्या, बरोबर आहे, विचारत जावं असं काही नाही. संयुक्त संख्यांना इंग्लिशमध्ये माहिती काय बोलतात, कंपोजिट नंबर. ठीक आहे,
संयुक्त संख्यांना इंग्रजीमध्ये बोलतात, इंग्लिशमध्ये बोलतात कंपोजिट नंबर. आणि जोडमूळ संख्यांना काय बोलत असतील? को प्राईम नंबर. मूळ संख्या म्हणजे प्राईम नंबर आणि जोडमूळला को प्राईम नंबर. ठीक आहे, ते मी लिहून देतो. जोडमूळला काय बोलतात? को प्राईम नंबर. संयुक्त संख्यांना काय बोलतो आपण? कंपोजिट नंबर. आणि जोडमूळ संख्यांना आपण काय बोलतो? को प्राईम नंबर. ठीक आहे, लिहून घेतलं सगळ्यांनी? कंपोजिट नंबर किती असतील आपले? 1 ते 100 मध्ये किती कंपोजिट नंबर असतील मला सांगा? मूळ संख्या तर 25 आहेत, आणि एक तर मूळ पण नाही, आणि आपलं एक मूळ पण नाही आणि संयुक्त पण नाही. म्हणजे एकूण किती असतील संयुक्त संख्या आपल्या 1 ते 100 मध्ये? एकूण माहिती किती असतात 1 ते 100 मध्ये संयुक्त संख्या? 74. बरोबर. साजिद बरोबर, राज अन्सर बरोबर, अक्षय लोंढे, अशरफ, सानू पवार, साजिद, ओमकार पाटील, सूरज गवळी, पुष्पक सोनावणे, अक्षय दिवासे बरोबर आहे आन्सर. किती असतात? 74 काय असतात आपल्या? संयुक्त संख्या असतात. 1 ते 100 मध्ये किती संयुक्त संख्या असतात आपल्या? 74 असतात. ठीक आहे, किती झालं? 49. ठीक आहे, तर आज आपण एवढंच थांबूया. आज आपण आता इथपर्यंत तुम्हाला समजलं, कारण जास्त पुढे पण गेलात तुम्ही तर डोक्यावरून जाईल. कारण ऑफकोर्स आपण आपली पहिलाच लेक्चर आहे, बेसिक पासून जाणार होतो. त्याच्यामुळे मी तुम्हाला जे जे काही सांगितलं तुम्हाला ते कायमस्वरूपी लक्षात ठेवा, कारण या बेसिक गोष्टी आहेत. आणि मी तुम्हाला जसं बोललो की आपण बेसिक पासून सुरुवात करणार, तर बेसिक पासूनच सुरुवात करणार आहोत. जे कोणी फर्स्ट टाइम आले आहात, ज्यांनी कोणी पहिल्यांदा गणित बघितलं असेल एवढ्या दिवसानंतर, त्यांना सुद्धा समजलं असेल ऑफकोर्स. आता मी काय करणार आहे, मी जसं तुम्हाला बोललो की मी ज्या काही रील्स आपण टाकत आलो आहोत आपल्या चॅनलवर, जॉब की चर्चा चॅनलवर आपण खूप साऱ्या रील्स ट्रिक्स टाकत आलो आहोत. त्यातली एक ट्रिक्स मी तुम्हाला इथे एक्सप्लेन करणार आहे. ओके, प्रत्येकामधली एक ट्रिक्स मी तुम्हाला इथे काय करणार आहे? एक्सप्लेन करणार आहे प्रत्येक दिवशी. म्हणजे थोडं एक्सप्लेन करून सांगणार आहे की ती ट्रिक्स कशी फॉलो करायची. ओके, हे कळालं सगळ्यांना? एकदा परत मी विचारतो, काही डाऊट असेल तर विचारून घ्या, कारण याच्यानंतर आपण दुसरी ट्रिक्स बघणार आहोत, म्हणजे एक ट्रिक्स बघणार आहोत. त्याच्यामुळे जर काही डाऊट असेल तर मला विचारून घ्या आत्ताच. ओके, काय डाऊट येत आहेत सर? ठीक आहे, तर आता मी जे काही झालं ते लिहून घेतलं ना सगळ्यांनी. आणि मी एक गोष्ट सांगतो, आजचा हा जो लेक्चर झालाय आपला, ओके ठीक आहे, एक गोष्ट माझी पहिली लक्षात घ्या. आजचा जो काही आपला आजचा लेक्चर झालाय, फर्स्ट लेक्चर, तो ऍज अ डेमो लेक्चर म्हणून आपण आपल्या युट्यूब चॅनलवर टाकणार आहोत. कारण बऱ्याच विद्यार्थ्यांना कळत नव्हतं की सर तुम्ही लेक्चर कसे घेणार, आम्हाला फर्स्ट लेक्चर बघायचं आहे. त्याच्यामुळे हाच लेक्चर मी एक डेमो लेक्चर म्हणून आपल्या युट्यूब चॅनलवर टाकणार आहे. हे तुम्हाला मला सांगायचं होतं. ठीक आहे, काय डाऊट आहे मुलांचे? कंपोजिट, ओके ठीक आहे ठीक आहे. ओके, मी हे रफ करतो. मूळ संख्या सगळ्यांना कळाल्या? कंपोजिटला मराठीमध्ये काय बोलतात? संयुक्त संख्या. त्याला इंग्लिशमध्ये काय बोलतात? कंपोजिट नंबर. ठीक आहे, संयुक्त संख्या म्हणजे अशा संख्या ज्या काय नाही आहेत, मूळ संख्या नाही आहेत. अशा संख्या ज्या मूळ संख्या नाही आहेत. तर मूळ संख्येची कन्सेप्ट काय होती? ज्या संख्यांना एकनी आणि स्वतःनीच भाग जातो, इतर संख्यांनी भाग जात नाही. मग कंपोजिट नंबरची कन्सेप्ट काय असणार? की ज्या संख्यांना एकनी, स्वतःनी आणि इतर संख्यांनी भाग जातो, त्या संख्यांना काय बोलतात? संयुक्त संख्या. त्यालाच इंग्लिशमध्ये काय बोलतात? कंपोजिट संख्या. म्हणजे ज्या संख्या मूळ संख्या नाही आहेत त्यांना आपण बोलतो संयुक्त संख्या. फॉर एक्झाम्पल मी काय सांगितलं होतं? हा, 2 मला सांगा संयुक्त आहे का मूळ आहे? 2 ला स्वतःनी जातो आणि फक्त एकनी जातो. 2 ला इतर संख्यांनी भाग जात नाही, म्हणून 2 काय झाली? आपली मूळ संख्या. बरोबर. आता मला 6 सांगा. 6 संयुक्त आहे की मूळ संख्या आहे?
तर 6 आपली मी सांगतो. 6ला बघा कोणी कोण 6ला 1नी भाग जातो, 6ला स्वतःनी पण भाग जातो, बरोबर. 6ला 2नी भाग जातो का? जातो, बरोबर. 6/2 3 येतं. 6/3नी पण जातो, किती येतं? 2. म्हणजे 6 ही कोणती संख्या झाली? संयुक्त संख्या. कारण 6ला एकतर 1नी पण जातो, स्वतःनी जातो आणि इतर संख्यांनी पण जातो, म्हणजे 2नी जातो, 3नी जातो. तेव्हाच आपण हिला काय बोलणार? 6 ही कोणती संख्या झाली? संयुक्त संख्या. तशीच 4ला 2नी पण जातो, 4नी पण जातो, 1नी पण जातो, म्हणून 4 पण काय झाली? संयुक्त संख्या. म्हणजेच ज्या संख्यांना स्वतःनी, 1नी आणि इतर संख्यांनी भाग जातो त्या संख्यांना काय बोलतात? संयुक्त संख्या. कळालं सगळ्यांना संयुक्त संख्या? नसेल कळालं तर परत एकदा मला सांगा, मी परत एकदा समजेल, काही प्रॉब्लेम नाही मला समजवायला. ओके, संयुक्त संख्या कन्सेप्ट क्लिअर? त्यालाच काय बोलतात इंग्लिशमध्ये? कंपोजिट नंबर. ठीक आहे. मूळ संख्या म्हणजे ज्याला फक्त 1नी आणि स्वतःनी भाग जातो त्या संख्येला काय बोलतात? मूळ संख्या. त्यालाच इंग्लिशमध्ये बोलतात प्राईम नंबर. त्याच्यानंतरची कन्सेप्ट होती जोड मूळ संख्या. जोड मूळ संख्या म्हणजे अशा 2 मूळ संख्या ज्यांच्या मधला फरक किती आहे? 2. एक्झाम्पल काय होतं आपलं? 11 आणि 13, 5 आणि 7. तर त्यांना बोलतात इंग्लिशमध्ये को प्राईम नंबर. आणि संयुक्त संख्या तर कळालीच आता. ठीक आहे. आता आपण एक ट्रिक बघू, जी आपण पहिली ट्रिक बघितलेली, ज्याच्यामध्ये तुम्हाला डाऊट असेल किंवा नसेल, पण नसेल तरी बघा आणि असेल तरी बघा, समजून घ्या व्यवस्थित, कारण ती ट्रिक युजफुलच आहे आपल्याला. पहिली ट्रिक सगळ्यात पहिली मी टाकलेली आपल्या चॅनलवरून, इंस्टावरून. कोणत्याही दोन अंकी संख्यांचा वर्ग. कोणत्याही 2 अंकी संख्यांचा वर्ग ही मी काय टाकलेली? पहिली ट्रिक टाकलेली, जी बऱ्याच लोकांना आवडली होती. तर आता पहिली ट्रिक बघा काय आपली. पहिली गोष्ट, हा फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहे ना, मी लिहिलेला तिथे a² b² आणि 2ab होता. पण हा जो 2ab आपला असतो फॉर्म्युलामध्ये, तुम्ही काय सांगितलं त्यांना की खाली लिहा फक्त. हा 2ab फक्त मी इथे खाली वळवला. ठीक आहे. हा फॉर्म्युला तर नाहीये, पण एक ट्रिक म्हणून लक्षात ठेवा या गोष्टींना. फॉर्म्युला वाईज जाणार तर हे चुकणार, ऑफकोर्स हे चुकीचंच आहे, पण एक ट्रिक म्हणून लक्षात ठेवा. तर आता मी सांगितलेलं काय, आपण कोणताही नंबर घ्या. कोणता घेताय? 89 घ्या. ठीक आहे. 89चा वर्ग. तर 89च्या वर्गामध्ये या 8ला तुम्ही काय माना? ए माना. 9ला बी माना. तर 8चा वर्ग किती? एचा वर्ग म्हणजे 8चा वर्ग. 8चा वर्ग तर माहिती आहे सगळ्यांना. 8चा वर्ग किती येतो? 64. आणि बीचा वर्ग म्हणजे 9चा वर्ग किती येतो? 81. त्याच्यानंतर खाली काय करायचं आपल्याला? 2ab प्लस करायचंय. 2ab म्हणजे किती? 2 गुणिले 9 गुणिले 8. 8 9 72. 72 गुणे 144. तर हे 144 मी काय सांगितलं? हा शेवटचा डिजिट सोडून लिहायचे. 144 आणि प्लस करा. 1 8 4 12, हातचा 1 4 4 8 आणि 1 9 आणि 6 आणि 1 7. हा झाला आपला 89चा वर्ग. तुम्ही चेक करू शकता, सोपं आहे, काही अवघड नाहीये. बघा मी काय केलं, एचा वर्ग म्हणजे 64, बीचा वर्ग म्हणजे 81 आणि शेवटी खाली काय प्लस केलं? 2ab म्हणजे 8 गुणिले 9 गुणिले 2. बरोबर. तर मला सांगा 8 गुणिले 9 किती होतात? 72. 8 9 72 आणि 2 144. शेवटचा डिजिट सोडून नेहमी ती बेरीज लिहायची. एवढं एक लक्षात ठेवा नेहमी कायमस्वरूपी, की मी हे माझं म्हणणं बरोबर आहे तुमचं की इथून सुरुवात करायची, पण ही एक ट्रिक आहे, हिला ट्रिक म्हणूनच बघा. शेवटचा नंबर सोडून तुम्ही लिहिलं ना तर व्यवस्थित होणार. ओके 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 ठीक आहे. सगळ्यात पहिले मी ही एक ट्रिक समजवतो आणि परत एकदा आपण रिवाइज करू शेवटचं. ठीक आहे. किती वेळ बाकी असेल? 4 मिनिटं. मग ही ट्रिक आपण हवं तर उद्या बघू, कारण पहिलं रिवाइज करून घेऊ, कारण हे करता येईल आपल्याला परत उद्या. फक्त एक लक्षात ठेवा एवढं की शेवटचा डिजिट सोडून हे एकदा करा आणि मी उद्या परत आपण ही ट्रिक बघू. पहिलं आपण मागचं रिवाइज करू. सगळ्यात पहिलं आपण काय बघितलेली? नैसर्गिक संख्या. कारण 9ला आपलं लेक्चर क्लोज होणार म्हणून मी घाई करतोय. आपण परत हवं तर उद्या रिवाइज करू. नैसर्गिक संख्या म्हणजे काय असतं की ज्या संख्या आपण वस्तू मोजण्यासाठी वापरतो. मला सांगा, आपण 0 कधी वस्तू मोजण्यासाठी वापरतो का? नाही. म्हणून 0 ही नैसर्गिक संख्या नाही. आता माझ्या हातात किती डस्टर आहे? 1. तर 1 मी काय केलं? वस्तू मोजण्यासाठी वापरलं. म्हणजे 1
2 अशा अनंत संख्या काय झाल्या? नैसर्गिक संख्या झाल्या. समसंख्या म्हणजे काय? ज्या संख्यांना 2 नी भाग जातो, 2 नी पूर्ण भाग जातो, त्या संख्यांना काय बोलतात? समसंख्या. तर आणि ज्या संख्यांच्या शेवटी एकक स्थानी 2, 4, 6, 8, 0 या संख्या असतील त्या संख्यांना काय बोलतात? समसंख्या. ठीक आहे. विषम संख्या काय? ज्या संख्यांना 2 नी पूर्ण भाग जात नाही त्या संख्यांना काय बोलतात? विषम संख्या. आणि ज्या संख्यांच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 या संख्या असतात त्या संख्यांना काय बोलतात? विषम संख्या. मी सांगितलं समसंख्या आणि समसंख्यांची बेरीज ही नेहमी समसंख्याच असते. विषम संख्या आणि समसंख्यांची बेरीज ही नेहमी काय असणार? विषम संख्या असणार. आणि विषम संख्या आणि विषम संख्येची बेरीज ही नेहमी समसंख्याच असणार. ठीक आहे. ही झाली बेरीज. समसंख्या आणि समसंख्यांची वजाबाकी ही नेहमी समसंख्या असणार. विषम संख्या आणि समसंख्यांची बेरीज ही नेहमी काय असणार? आपली विषम संख्या असणार. सगळ्यांनी समजून घ्या. आता 9 वाजता आपला परफेक्ट क्लास बंद होईल. तुमच्या जे काही डाऊट असतील तुम्ही कमेंट करून सांगा. आपण उद्या घेऊ. हवं तर उद्या जेव्हा लेक्चर स्टार्ट करू तेव्हा आपण पहिलं रिवाइज करू मागचं, मगच पुढचं आपण कंटिन्यू करू. ओके, ठीक आहे. बाय सगळ्यांना, गुड बाय. आणि काय बोलतोय मी, सगळ्यांनी एकदा परत रिवाइज करा घरी. ओके, ठीक आहे. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. आणि मित्रांना शेअर करा. सर्वांनी कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला आजचं लेक्चर कसं आवडलं. आवडलं नसेल तरी सांगा, म्हणजे आपण त्याच्यामध्ये अजून सुधारणा करू. ओके, व्हॉट्सअपला सांगा किंवा इथे सुद्धा कमेंट केला तरी चालेल, किंवा व्हॉट्सअपलाच मोस्ट ऑफ कमेंट करून सांगा की तुम्हाला आपलं पहिलं लेक्चर कसं वाटलं. चला मग भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. ठीक आहे.